उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी त्यांच्या पत्नी आणि मुलाच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय। एसीबी कडून 5 ठिकाणी छापेमारी करण्यात आली। राजन साळवी यांच्याकडून 3,53,00,000 रुपयांचे नियमापेक्षा जास्त उत्पन्न आढळल्यामुळे ही कारवाई केल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे यांनी सांगितलंय। यावर संजय राऊत यांनी देखील सरकारवर निशाणा साधलाय। ते म्हणाले, राजन साळवी हे शिवसेनेचे उपनेते आहेत आणि अनेक वर्षांपासून आमदार आहेत। राजन साळवी यांच्यासह रवींद्र वायकर, सूरज चव्हाण त्यांच्यावर दबाव टाकला जातोय। जर तुम्ही आमच्याबरोबर आलात नाहीत तर तुमच्यावर अशा प्रकारच्या धाडी टाकून अटक करू अशा धमक्या दिल्या जात आहेत। मात्र राजन साळवी यांनी या वक्तव्याला प्रत्युत्तर देत म्हणाले, मला अटक केले तरी चालेल पण मी शिवसेना सोडणार नाही असं सांगितलंय। परंतु शिवसेनेतील अनेक लोकांवर दबाव तंत्र सुरू आहे। पण लक्षात ठेवा, दिवस बदलणार आहेत। तेव्हा आज ज्या खोट्या कारवायांसाठी हात पुढे झालेत त्या हातात बेड्या ठोकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत दिलाय। रत्नागिरी येथील जो राजापूर मतदारसंघ आहे विधानसभा, त्यांचे आमदार जे आहेत राजन साळवी यांच्या विरुद्ध आज रत्नागिरी सिटी पोलीस स्टेशनला अपसंपादनेबद्दल गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये गुन्हा दाखल करताना 2009 ते 22 या कालावधीमध्ये ते ज्या लोकसेवक या पदावर होते त्या पदावर असताना जी अपसंपदा ग्रहण केलेली आहे त्याबद्दल हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना अपसंपदा धारण करायला ज्यांनी मदत केली त्यांचा मुलगा आणि पत्नी यांच्या विरुद्ध पण ह्यामध्ये कारवाई केली जाणार आहे। आज सकाळी गुन्हा दाखल केलेला आहे आणि एसीबीच्या 5 टीम तिथे घरझडती आणि विविध ठिकाणी छापे कारवाईसाठी तैनात आहे। आज त्यांची तिथे कारवाई सुरू आहे। राजन साळवी हे शिवसेनेचे उपनेते आहेत, आमदार आहेत, अनेक वर्ष निष्ठेने राहिलेले आहेत। त्यांच्यावर दबाव येतोय, जर तुम्ही आला नाहीत आमच्याबरोबर तर तुमच्यावरती अशा प्रकारच्या धाडी घालू आणि तुम्हाला अटक करू। पण राजन साळवी म्हणाले, मला अटक केली तरी चालेल पण मी शिवसेना सोडणार नाही। रवींद्र वायकर यांच्यावरती अशा प्रकारचा दबाव तंत्र सुरू आहे। सूरज चव्हाण त्या दबाव तंत्रातून गेलेले आहे। शिवसेनेतल्या अन्य काही लोकांवर दबाव सुरू आहे। पण लक्षात ठेवा, दिवस बदलणार आहेत। तेव्हा आज ज्या खोट्या कारवाया करण्यासाठी हात पुढे झालेले आहेत ना, त्याच हातामध्ये बेड्या पडल्याशिवाय राहणार नाहीत।